जॉब सर्चिंग किंवा इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी तुम्ही जर पुण्यामध्ये याचा विचार करत असाल तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. बऱ्याच स्टुडंटना असं वाटतं की पुण्यामध्ये गेलं म्हणजे जॉब लागला, पण असं नाही. तुम्हाला 3 महिने 4 महिने कदाचित 6 महिने इंटरव्ह्यू प्रिपरेशन करावं लागू शकतं, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला जॉब मिळू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे लिव्हिंग कॉस्ट. यामध्ये तुमचं रूम रेंट, मेस, ट्रॅव्हलिंग आणि अदर एक्सपेन्सेस म्हणून तुम्हाला 10 ते 15,000 रुपये महिन्याला खर्च येऊ शकतो. जेव्हा तुमच्याकडे 6 महिन्याचा ऍटलीस्ट बॅकअप असेल तेव्हाच तुम्ही पुण्यामध्ये यायचा विचार करा. तिसरी गोष्ट म्हणजे प्लेसमेंटचे फेक प्रॉमिसेस करणारे क्लासेस. तुम्ही पुण्यामध्ये आल्यावर पहिला अटॅक तुमच्यावर करणार हे क्लासेस त्यांच्या मार्केटिंग थ्रू फेक प्रॉमिसेस करून ते तुम्हाला पैसे भरण्यासाठी भाग पाडतील. तुमचे 6 महिने, तुमचा 8 महिने, 1 वर्षाचा कालावधी या क्लासेसमध्ये जाईल आणि तुम्ही परत बाहेर पडल्यावरती ॲज अ फ्रेशर म्हणजे तुम्हाला 0 पासून स्टार्ट करावं लागणार आहे. त्यामुळे अशा फेक प्रॉमिसेस करणाऱ्या क्लासेस पासून तुम्ही सावध राहा. चौथी गोष्ट म्हणजे डिस्ट्रॅक्शन. पुण्यामध्ये आल्यावर पब, पार्टीज, लाईफस्टाईल आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे फ्रेंड सर्कल ह्या तुमच्या डिस्ट्रॅक्शनच्या गोष्टी आहेत. त्या फ्रेंड सर्कल किंवा बाकीच्या गोष्टी तुम्हाला कशा पद्धतीने निवडायच्या हे तुम्ही तुमचं ठरवलं पाहिजे. पाचवी गोष्ट म्हणजे आयटी फील्ड तुम्हाला जेवढी बाहेरून ग्लॅमरस किंवा अट्रॅक्टिव्ह दिसत असते तेवढंच हार्ड त्याच्यामध्ये एंटर करणं किंवा त्यामध्ये टिकणं आहे. सहावी गोष्ट म्हणजे कॉम्पिटिशन रियालिटी. तुम्हाला कॉम्पिटिशनची रियालिटी माहिती पाहिजे. एक जॉब ओपनिंग असेल तर त्यासाठी 500, 700, हजारो ऍप्लिकेशन्स येत असतात. सातवी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. सकाळी लवकर उठणं, अभ्यास करणं, जॉब सर्चिंग करणं, नेटवर्किंग बनवणं हे तुमच्या हातामध्ये आहे आणि ह्या डिसिप्लिननीच येऊ शकतं आणि तेव्हाच तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये टिकू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा आणि जॉब सर्चिंग किंवा इंटरव्ह्यू प्रिपरेशनसाठी पुण्यामध्ये येण्याचा विचार करणाऱ्या तुमच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा.